हा असा डोंगर आहे असा, आणि जरा काहीतरी ॲडव्हेंचर करायच्या दृष्टीने आम्ही इथून निघालेलो आहोत. हे एवढा डोंगर पार करून आता आम्ही जाणार आहोत. डोंगराच्या मागे काय आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. छोटीला डोंगर चढवण्यासाठी माझ्या बाबांनी तिला कसं उचललंय बघा. म्हणजे माझ्या बाबांना डोंगर चढायची किती आवड आहे, आणि त्याचबरोबर आपल्या नातवांना हे असं डोंगर चढायचं ॲडव्हेंचर पाहिजे, म्हणून माझे बाबा तिला असे उचलून घेऊन चाललेले आहेत. आम्ही हे इथून असा हा डोंगर असा पार करून आता आम्ही आलेलो आहोत, आणि त्याच्यानंतर आता आम्ही परत तो डोंगर पार करून तिकडे जाणार आहोत. बाबा या डोंगराचं नाव काय हो? हा आहे बांबार्ड्याचा डोंगर. हा खाली हायवे केलेला आहे, आपला मुंबई गोवा हायवे, आणि त्याच्यात इथे हा रस्ता जो राहिला आहे तो त्यांनी असा डोंगर असा पोखरून काढलेला आहे, आणि तोच डोंगर आता आम्ही चढतोय. हा रस्ता बघा, हे असे छान दगड, आणि हा असा मस्त डोंगर. हे असं तुम्हाला आमच्या कोकणातच बघायला मिळेल. असं कुठेतरी गड चढल्याचं फिलिंग आता मला येत आहे. हे बघा, ही अशी सुंदर झाडं, हे असा हा मोठा असा डोंगर. उगीच आपल्या कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात, ते उगीच म्हणत नाहीत. ही उजवी बाजू पावशीला जाते. हा, इथे वन्य प्राण्यांची हालचाल असते. हा, म्हणजे अस्वल असतात, बिबट्या असतात, त्यामुळे त्या दिशेने जाऊ नये. हा, इथे छानपैकी मळा आहे खाली गेल्यावर. या जिजाबाई, हे इथे मस्त शेती करतात, आणि इथे थोडी अशी इथे वसाहत पण आहे, आणि इथे शेती करतात. इथे माडाची झाडं वगैरे ही सगळी अशी आहेत. हे इथे जंगल आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे इकडे सगळे जंगली प्राणी असतात, त्याच्यामुळे शक्यतो त्या साईडला जाऊ नये. आणि ह्यांनी ही आता अशी इथे ह्यांनी आता इथे अशी विहीर काढलेली आहे. आता ते पाणी 26 फुटावर आहे साधारण. विहीर काढलेली आहे. हे बघा, इथे आपल्या अशी सामानची भरपूर वारुळ आहेत. बघा ह्या झाडाला इकडे, हे बघ इकडे ह्या झाडाला इथे असं मस्त आपले काजू पण लागलेले आहेत, आणि सध्या त्याचाच मौसम असल्यामुळे बोंडू काजू सगळे असे मस्त झाडाला लागलेले आहेत. तो पक्षी पण बसलेला आहे झाडावरती. तर बघा, तो झाडावरती असा छान असा पक्षी बसलेला आहे, दिसत असेल तुम्हाला कदाचित. हे आता ह्यांची अशी घरं आहेत डोंगर चढून आल्यावरती. ही अशी आता लोकांची इथे घरं आहेत. यादव आडनाव आहे, आणि ते इथे घरं बांधून राहतात. आणि आता मगाशी आपण डोंगर चढून वरती आलो, आणि आता आपण डोंगर चढून जेव्हा वरती आलो त्याच्यानंतर तिकडे ह्यांची जी घरं आहेत तुम्हाला दाखवली त्याप्रमाणे, ही मागे जी घरं दिसत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पायवाट केलेली आहे. त्या पायवाटेने आता आपण असं वरती जाणार आहोत. ह्यांनी इथे सोलर पॅनल केलेला आहे, आणि ही इकडे त्यांची विहीर आहे. म्हणजे ह्यांनी ही सगळं सोलारवरती केलेलं आहे. ही जी घरं आहेत ह्या घरातल्या लोकांनी ही सगळं सोलार सिस्टीम वगैरे केलेली आहे. तिथे त्यांनी अशी झाडंसुद्धा लावलेली आहेत. इथे ते शेती करतात. त्या ती आता हे त्यांनी अशी ही छानपैकी बाग केलेली आहे. कसलं आहे ते मला माहिती नाही झाड, पण त्यांनी असं छानपैकी त्यांनी केलेली आहेत. आणि ते ह्या घरातली इकडे जी सगळी वस्ती आहे त्या वस्तीतल्या लोकांनीही इकडे असं मस्त विहीर बांधलेली आहे. एवढी मोठी मोठी विहीर आहे ही. आणि हे इथे सोलार केलेलं आहे. हे बघा, या विहिरीच्या पाण्यातून आणि या सोलारवरती कदाचित ते वीज वगैरे घेत असतील.
मुळे भरपूर पाणी आहे. ही सार्वजनिक विहीर आहे आणि आता ह्या विहिरीत उन्हाळा असून सुद्धा केवढं पाणी आहे बघा. आणि ह्या डोंगरामुळे कदाचित इथे जास्त पाणी आहे असं माझे बाबा म्हणत आहेत. हे बघा, ही पूर्ण झाडी आहे. हे वारूळ आहे. हे मुंग्यांचं किंवा आपले साप वगैरे असतात, हे मुंग्यांचं आहे, सापांचं नाही, सॉरी चुकून बोलले मी. आणि मुंग्यांचं वारूळ आहे. आणि ही उतार आहे, ह्याला ही जी सगळी शेती आहे ह्याला उताराची शेती असं म्हटलं जातं. पण आता मगाशी डोंगर चढून आलो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण घरांच्या समोरून ही मस्त पायवाट आहे. ह्या आपण ह्या पायवाटेनी आता आपण मस्त डोंगर खाली जाणार आहोत. म्हणजे परत ते डोंगर उतरण्याचं हे नको. डोंगर चढणं सोपं असतं, पण कदाचित डोंगर उतरणं ते पण लहान मुलांना घेऊन जरा कठीण असतं. ते माझे वडील खूप डेअरिंगबाज आहेत आणि त्यांच्या मतीमुळे आता आम्ही एवढा मोठा डोंगर चढून वरती आलेलो आहोत. मस्त आता आपण असं झाडीतून असं छान आंबे, काजू, फणस यांच्या असं मस्त झाडीतून जातो आहोत. असं खूप मस्त वाटतं आहे. कुठेतरी असं पिकनिक स्पॉटला असं आल्यासारखं वाटायला लागलं आहे. म्हणजे डोंगर चढून आल्यावरती जो थकवा आलेला तो आता पूर्णपणे गेल्यासारखा वाटायला लागला आहे. मस्त ही अशी छान अशी पायवाट आहे. आणि आता आपण ह्या झाडीतून चाललेलो आहे. आणि आता आपण जिकडे गाडी लावली आपली हायवेला, आपण ह्या रस्त्याने आता हायवेला चाललेलो आहोत. कशी छान गर्द अशी छान सुंदर झाडी आहे. हा आता रस्ता आहे आणि हे बघा तिकडून अशा हायवेवर आपण पोचलेलो आहोत, जवळ पोचलेलो आहोत. आता हायवेवरनं अशा छान गाड्या जाताना दिसतील आपल्याला. पक्ष्यांचे आवाज आणि किती छान वाटतंय. बघा आपण इथे पोचलेलो आहोत. आता आपण हा आपला रस्ता संपलेला आहे आणि आता आपण इथून हायवेवरती पोचणार आहोत. आणि ही इथे छान घरं आहेत, झाडी जंगला अशी झाडीमध्ये. इथे चुली बिली त्यांनी मांडलेल्या आहेत, जेवण वगैरे पाणी वगैरे गरम करायला. आणि आता आपण इथून पोचतो आहोत हायवेला. जे जवळजवळ माझ्या मते आता आपण हायवेला पोचतच आलेलो आहोत. हे छान घर आहे बघा. ही अशी कौलारू आणि छान घरं तुम्हाला आमच्या कोकणातच बघायला मिळणार. तर अशी पायवाटेवरनं आपण तिकडे झाडी, इथे झाडी आणि हे असं छान सुंदर असं घर. आणि हा आपला म्हटल्याप्रमाणे हा आपला हायवे. ह्या बघा आपण ह्या पायवाटेवरनं आता आपण आपल्या हायवेला पोचलेलो आहोत. तुम्हाला गाड्या दिसतच असतील. हे असं मस्त ढग खाली उतरून आलेले आहेत आणि ढग काळे आहेत. बहुतेक पाऊस पडणार असं दिसतं आहे. ही आमची पावसाळापूर्व मस्त सहल झाली, छोटीशी छान मस्त सहल. आणि ती सहल झाली आमच्या वडिलांमुळे. माझ्या वडिलांना कसली खूप आवड आहे त्याच्यामुळे. आणि हे आता आपण बांबार्ड्याचा डोंगर चढून परत आपण आपल्या ठिकाणी कुडाळला पोचलेलो आहोत. ज्यांना असं डोंगर वगैरे चढायची आवड आहे त्यांनी ही आपला डोंगर चढून छोटीशी सहल, छोटंसं ॲडव्हेंचर करायला काहीही हरकत नाही.